नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 5वी गणित या विषयातील 3.2 दशांश अपूर्णांक हा घटक अभ्यासणार आहोत. आजच्या तासाला आपण अपूर्णांक हा घटक अभ्यासला होता. तर दशांश अपूर्णांक म्हणजे काय? तर पहा, ज्या अपूर्णांकात छेद हा 10 किंवा 10च्या पटीत असतो त्यास आपण दशांश अपूर्णांक असं म्हणतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते. पहा, उदाहरणार्थ आपला अपूर्णांक हा घटक आपण मागच्या वेळेस अभ्यासलेलाच आहे. जो अपूर्णांक ज्या अपूर्णांकात छेद हा 10 किंवा 10च्या पटीत असतो त्याला म्हटलं जातं दशांश अपूर्णांक. 3/10, परत हाच अपूर्णांक आपण 3/100, 3/1000, 3/10,000 ह्या पद्धतीने त्याला म्हटलं जातं. छेद हा 10 किंवा 10च्या पटीत असल्यास त्याला आपण म्हणतो दशांश अपूर्णांक. आता याच आपल्याला दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये देखील रूपांतर करता आलं पाहिजे. म्हणजे आता हेच उदाहरण मी तुम्हाला सांगते. शून्य किती आहे तेवढे मोजायचे आणि बोलायचं एक पॉईंट द्यायचा झाला. हा झाला व्यवहारी अपूर्णांकात त्याचं रूपांतर. आता मग हे दशांश अपूर्णांकामध्ये काय असतात? तर दशांश अपूर्णांकामध्ये आपण उजवीकडे कितीही शून्य मांडली तरी अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. आता बघा, इथे 0.3 आहे. इथे आपण कितीही शून्य वाढवत गेलो तरी त्याची काय होते? अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. आता इथे जे डावीकडे जो असतो, तर समजा आपण उदाहरणार्थ घेतलं 1.42, तर ह्यामधील दशांश अपूर्णांक ह्याच्या चिन्हाच्या डावीकडे जो काही असतो ही संख्या पूर्णांक असून उजवीकडील संख्या जी असते ती अपूर्णांक असते. बघा, दशांश चिन्हाच्या डावीकडील जी संख्या असते ती पूर्णांक असते आणि उजवीकडील संख्या जी असते ती अपूर्णांक असते. आता कोणत्याही दशांश स्थळापासून जसजसे डावीकडे जावे, म्हणजे आता आपण दशांश चिन्हाकडे डावे तसं तसं त्याची किंमत काय होते? वाढत वाढत जाते. आता हा दशांश अपूर्णांक आहे, त्याच्यापासून आपण जसे जसे डावीकडे जाऊ तशी तशी त्याची किंमत काय होते? तर ती 10 पटीने वाढत जाते आणि जसं जसं आपण उजवीकडे जाऊ तशी तशी त्याची काय होते? 10 पटीने किंमत कमी कमी होत जाते. आता ह्याचीच आपल्याला बेरीज वजाबाकी करताना सुद्धा कशी करायची? तर बघा, आपल्याला उदाहरण दिलं 1.42 अधिक 2.64, तसं आपल्याला दिलेलं असतं. तर आपल्याला बेरीज करताना काय करायचंय? तर दशांश चिन्ह जे असतं, टिंब जो असतो त्याच्याच खाली आपलं बेरीज करताना टिंब आलं पाहिजे. तर मग संख्या वाढवायची, मग बेरीज करायची. अगदी सोपी आहे. जर इथे जर संख्या कमी असेल, समजा सांगितलं 1.4 प्लस 2.64 असं उदाहरण आपल्याला दिलं, तर आपण कसं करायचं? दशांश चिन्हाच्या खालीच आपलं दशांश चिन्ह आलं पाहिजे आणि मग पुढे 64. मग इथे आपण शून्य मांडू शकतो आणि मग बेरीज करायची. अशाच पद्धतीने आपली जशी आपण बेरीज वजाबाकी करतो तशाच पद्धतीने आपल्याला बेरीज वजाबाकी करायची आहे. गुणाकार वगैरे करताना आता आपल्याला गुणाकार सांगितलेला आहे. 2.3 इंटू 4.2 याचा गुणाकार सांगितला 2.3 गुणिले 1.2. तर सरळ गुणाकार करून घ्यायचा. आपला 23 आणि 12चा गुणाकार करून घ्यायचा. जर आडव्या मांडणीने ह्याला तर उभ्या मांडणीने करायचा. गुणाकार करून घ्या. 12 36, 3, 12 24, 24 आणि 3 27. मग त्यानंतर हा गुणाकार केल्यानंतर दशांश चिन्हाच्या बाजूला उजवीकडे किती संख्या आहेत त्या पद्धतीने बघा. दशांश चिन्हाच्या पुढे किती संख्या आहे? 1. इथे किती आहे? 2. मग हे 2 संख्या मोजत उजवीकडून 1 2 दशांश चिन्ह द्यायचं गुणाकार करता. ओके, समजलं? दशांश चिन्हाच्या उजवीकडे जेवढ्या काही संख्या असतात त्याची संख्या मोजायच्या आणि दशांश चिन्ह देताना आपण डावीकडे देत यायचं. ओके, समजलं सर्वांना? तर आता आपण सर्वांनी आपल्या पुस्तकातील पान नंबर 116 काढायचा आहे. पान नंबर 116 आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. अजून एक गुणधर्म आहे आपला बघा.
दशांश अपूर्णांक संख्येला जर आपण 10, 100 किंवा 1000 या घाताने गुणले असता गुणाकार तेच अंक त्याच क्रमाने येतात. पण दशांश चिन्ह जेवढे शून्य असेल तेवढे स्थान आपल्याला उजवीकडे द्यायचे आहे. त्या उदाहरणादाखल इथे दिलेला आहे 2.457 गुणिले 100. अर्थात जे आहे इथे दशांश चिन्ह कुठे आहे? 2च्या नंतर आहे. मग आपल्याला इथं किती शून्य आहेत? 2 शून्य आहेत. मग काय करायचं? दशांश पूर्ण चिन्हाकडे 2 संख्या मोजत जाऊन आपल्याला दशांश द्यायचा. आता बघा मोजा, 1 2 बरोबर 245.6. आता इथे 3 शून्य आलेले आहेत म्हणून दशांश जिथे दशांश चिन्ह आहे त्याच्या पुढे 3 स्थळ मोजत जायची. बघा आता इथे आहे तर मग 1 2 3 आणि मग दशांश चिन्ह द्यायचं. दशांश अपूर्णांक संख्येला 10, 100 किंवा 1000 ने भागले असता भागाकारात तेच अंक त्याच क्रमाने येतात, परंतु चिन्ह एक वर जेवढे शून्य असेल तेवढं आपल्याला डावीकडे द्यायचं. बघा आता आपण गुणाकार करताना काय केला? दशांश चिन्ह आहे त्याच्या उजवीकडे सरकत सरकत केलं, पण जेव्हा भागाकार असतो तेव्हा काय करायचे? जेवढे शून्य असतील ते डावीकडे सरकत म्हणायचे. आता बघा इथे पण जेव्हा शून्याच्या पटीत गुणाकार आणि भागाकार असेल तेव्हाच हे करायचं आहे ना. आता बघा इथे 452.4 भागिले 100. आता मग शून्य किती आहे? तिथे 2 आहे. दशांश चिन्ह कुठे आहे? 4चे. मग काय करायचंय? 2 शून्य आलेले आहेत, 2 घरं पुढे यायचे म्हणजे 1 आणि 2. मग पॉईंट कुठे येणार आहे? 4.524. समजले सर्वांना? ओके. त्यानंतर पहा इथे उदाहरण 3 शून्य दिलेले आहेत. भागाकार करताना आपल्याला काय करायचे? डावीकडे यायचं आहे. गुणाकार करताना आपल्याला दशांश चिन्हाच्या उजवीकडे जायचं. आता आपल्याला काय आहे? इथे दशांश चिन्ह नाहीच आहे. मग सरळ 6 पासून मोजत आपण 3 अंक अलीकडे यायचं, डावीकडे यायचं. 1 2 3. मग आपलं उत्तर येणार आहे 2.356. गुणाकार इकडे मी तुम्हाला समजून सांगितलेच आहे, तसेच बेरीज वजाबाकी. तर एक नमुना प्रश्न आपण सोडूया. नमुना प्रश्न आपल्याला सोडून दिलेला, आपण स्वाध्याय घेऊया. स्वाध्याय 3.2.1 पान नंबर 117. पहिलं उदाहरण आहे 3.4 चे दशांश रूप कोणते? तर आपल्याला संख्या शून्याच्या याच्यात आलेली नाहीये. मग अशा वेळेस काय करायचा? भागाकार करायचा. मग आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे. बघा भागाकार करूयात आपण. 4 पेक्षा 3 आणि शून्याचा भाग देऊया 0. मग काय येणार आहे? 4 7 28. वजाबाकी केल्यानंतर उत्तर 2. पुन्हा आपण शून्य घेतल्यावर काय होणार आहे? 4 पंचे 20. म्हणजे आपलं उत्तर दशांश अपूर्णांकामध्ये केल्यावर आपलं उत्तर काय येतं? 0.75. पर्याय क्रमांक 3. समजले? अपूर्णांकाच्या दशांश रूपामध्ये रूपांतर कसं करायचं? नंतर 0.5 हे खालीलपैकी कोणत्या पूर्णांकाचे दशांश रूप आहे? मग आपल्याला जर असं उदाहरण दिलं 0.5, तर आपण काय करायचं? पॉईंटच्या नंतरचा जो काही अंक आहे तो जसाचा तसा लिहायचा आणि छेदात लिहिताना पॉईंटच्या नंतर किती संख्या आहेत? 1 आहे म्हणून आपण काय लिहिणार? पण याला आपल्याला काय करता येतं? सिम्प्लिफिकेशन देता येतं, म्हणजे सरळ रूप देता येतं. 5 एके 5, 5 दुने 10. उत्तर आलं 1/2. अजून एक सराव म्हणून तुम्हाला अजून एक उदाहरणाचं सांगते मी. आपल्याला आलंय 0.25. तर मग याचा आपल्याला अपूर्णांकामध्ये दशांश रूपात कसं रूपांतर करता येईल? तर मग आपण काय करणार? हे जे पॉईंटच्या पुढे जे अंक आहे तो जसाचा तसा लिहायचा आहे. छेदामध्ये 1 लिहायचा आहे. पॉईंटच्या नंतर किती संख्या आहेत? 1 2. तेवढे शून्य आपल्याला द्यायचे. मग आता आपण सरळ रूप देऊ शकतो. 25 एके 25, 25 चौक 100. हे झालं त्याचं दशांश रूप. ओके. नंतर तिसरा प्रश्न आहे पहा. खालीलपैकी कोणती दशांश परिमेय संख्या आहे? मग कोणती परिमेय संख्या आहे? दशांश परिमेय संख्या. पर्याय दिलेला आहे 1.4532, 4.5493, 1.6 आणि 2.54. मग कोणती दशांश परिमेय संख्या आहे? परिमेय संख्या म्हणजे काय? सुरुवातीला आपण शिकलेलोच आहोत. छेदेतर संख्या, त्याचा छेद काय असतो? 0 नसतो, त्याला म्हटलं जातं परिमेय संख्या. त्यामुळे ह्यामध्ये कोणतं उत्तर येणार आहे आपलं? तर पर्याय क्रमांक 1. ओके. नंतर प्रश्न चौथा आहे 15/12 चे दशांश रूप खालीलपैकी कोणते? आता हे आपल्या उजव्या बाजूला दिलेले आपल्याला करायचं आहे.
मग आपण सरळ भागाकार करून आपल्याला सोप्या पद्धतीने सोडवायचं आहे. 15 भागिले, आता बघा 12 लहान आहे, शून्याचा भाग द्या. 0, 15 8 120. आलं उत्तर आपलं. काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3 0.8. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? मग कोणती येणार आहे सांगा बरं, सर्वात मोठी संख्या. आता मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी, जसं जसं आपण डावीकडे जात जातो तशी तशी काय होते, संख्या मोठी असते आणि उजवीकडे गेल्यानंतर ती 10च्या पटीने काय होत जाते, लहान लहान होत जाते. मग कोणती सर्वात मोठी संख्या कोणती येणार आहे? तर पर्याय क्रमांक 1 0.4. 53.214 या संख्येतील 2च्या स्थानिक किंमत दशांश रूपात लिहा. आता आपल्याला इथे विचारलेले आहे 2ची स्थानिक किंमत. आता आपल्याला ही सांगितलेली, ही आपली संख्या जी असते डावीकडे पूर्णांक संख्या असते आणि ही जी संख्या असते ती अपूर्णांक असते. म्हणजे आपल्याला जर इथे विचारलं तर ही पूर्ण संख्या असते, पण इथपासून सुरू होत आणि मग ही 2ची संख्या किती येणार आहे? 0.2. मग कुठला पर्याय येणार आहे? पर्याय क्रमांक 2. आता पुढे प्रश्न 7वा आहे, बेरीज करा. आता बेरीज कशी करायची मी मागाशीच तुम्हाला सांगितलेलं आहे. दशांश चिन्ह एकमेकांच्या खालीच आले पाहिजे, सरळ बेरीज करायची, जशी आपण बेरीज करतो तशी. 12.5. मग कोणतं उत्तर येणार आहे? तर पर्याय क्रमांक 3. ओके. बघा त्यानंतर स्वाध्याय आहे 3.2.2, पेज नंबर 1118. पहिला प्रश्न आहे 5.21 वजा 2.21. 5.21 वजा 2.21. आपल्याला काय करायचं आहे? यांची वजाबाकी करायची, सरळ वजाबाकी करायची. आपलं उत्तर काय आलं? 3. आता तुम्ही म्हणता 3.00 उत्तर आलं. नाही, तुम्ही मगाशीच सांगितलं तुम्हाला, पॉईंटच्या डावीकडची जी संख्या असते दशांश चिन्हाच्या डावीकडची ती असते पूर्ण संख्या. पुढचे कितीही शून्य वाढवले तर त्या शून्याला किंमत नसते. प्रश्न दुसरा आहे 2.021. बघा 2.021 वजा 0.03. आता काय करायचंय? पॉईंटच्या खालीच पॉईंट आला पाहिजे, 0.3. आता तुम्ही म्हणता एकच्या खाली काहीच नाही, शून्य मांडला तरी चालतो. आपल्याला काय करायचे आहे? वजाबाकी. एकातनं शून्य गेला 1. दोनातनं 3 जात आहेत का? नाही. तर मग हातचे घेणार आपण. इथे किती आले? 12. 12तनं 3 गेले किती आले? 9. हातचा देऊन टाकला 9. 1.991. पर्याय क्रमांक 2. आता पुढे तिसरा प्रश्न आहे 5/3 ही संख्या दशांश रूपात लिहा. सरळ भागाकार करायचा आहे आपल्याला दशांश रूपात संख्या लिहिताना. बघा आपण इथे लिहूया 5/3 ही संख्या आपल्याला लिहायची आहे दशांश रूपामध्ये. चला लिहूया आपण 5. आता 5 मोठे आहे त्यापेक्षा 3 1 3 देऊया. 3 स 18, पुन्हा 3 स 18, 6 पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे की नाही. मग टिंब कोणत्या अंगाच्यावर येणार आहे? 1.64. मग ते ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. ओके. नंतर प्रश्न 14 आहे 2.1/3 चे दशांश रूप लिहा. मग असं जेव्हा मिक्स फ्रॅक्शन येतं, जेव्हा पूर्णांक एक ते अपूर्णांक अगोदर त्याला साध्या अपूर्णांकात आपल्याला रूपांतर करायचं असतं, मग आपण रूपांतर करूया. 3 6 6 7/3 हा त्याचा अपूर्णांकात रूपांतर झाला. मग आता आपल्याला काय करायचंय? त्याचं दशांश रूप लिहायचं आहे. 3 दुने
6 पॉईंट देऊया. त्रिक 9, 10 9 गेला 1, 2.3. मग पुन्हा काय येणार आहे, 3 3 रिपीट येणार आहे, म्हणून 3 वर काय आहे डॉट. 2.3 ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. ओके, कळालं सगळ्यांना. नंतर प्रश्न 5वा आहे 42.63 भागिले 100. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, जेव्हा भागाकार असतो, जेव्हा जिथे दशांश चिन्ह आपलं असतं, आता कुठे दशांश चिन्ह आहे 42.63, दशांश चिन्ह इथे आहे. तर मग भागाकार करताना जेव्हा शून्याच्या पटीत संख्या असते किंवा 10च्या पटीत संख्या असते, तेव्हा काय करायचं, भागाकार करताना आपल्याला तेवढे दशांश चिन्ह अलीकडे. आता आपला पॉईंट आहे 42 कडे आणि एकावर किती शून्य आहे, 2 आहे. मग 2 घर आपल्याला काय करायचंय, डावीकडे. चला आपण डावीकडे आलो, 2 घर. तर इथे पॉइंट येणार आहे, मग इथला निघून जाणार आहे, मग उत्तर काय येणार आहे 0.4263. ओके, मग कोणता पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2. नंतर 6वं उदाहरण आहे 913.04 अधिक 974.27. म्हणजेच 913.04 मध्ये खालील पर्यायापैकी कोणती संख्या मिळवली असता 974.27 हे आपलं उत्तर येईल. तर मग आपण उत्तराच्या सोबत वजाबाकी करूया. तर काय आहे 974.27 वजा 913.04. आता बघा, 7मधनं 4 गेल्यावर किती राहतात, 3, 2 शून्य गेले 2, 4 1, 7 6. उत्तर आपल्याला आलं आहे 61.23, पर्याय क्रमांक 2. म्हणजे आपल्याला या दोघांची म्हणजे 913.04 मध्ये आपण 63.23 हे मिळवल्यानंतर उत्तर येणार आहे आपलं 974.27. 5/3 चे दशांश रूप कोणते. आता मग 5/3 चं दशांश रूप कोणतं आहे, भागाकार करूयात आपण. 3 एके 3, 5 3 गेले 2, पॉइंट देऊया. 3 × 18. पुन्हा आपल्या खाली बाकी परत 20 20 20 20 कंटिन्युअस येत राहणार आहे. म्हणजेच आपल्याला जर तर 1.6 आणि डोक्यावर डॉट, तो काय येणार आहे, पर्याय क्रमांक 1. समजले सर्वांना. पुढे आहे स्वाध्याय 3.2.3. पान नंबर 118वरच आहे. पहिलं उदाहरण आहे 928.09 कोटी रुपये उत्पन्न, 916.47 कोटी खर्च, तर शिल्लक किती. मग आता तेवढं उत्पन्न आहे, तेवढं आपण खर्च केलं, तर शिल्लक किती राहिले, म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, तर वजाबाकी करायची आहे. तर मग 928.0 मधून आपल्याला काय करायचंय, 916.47 काय करायचे, वजा करायचं. मग किती उत्तर येणार आहे, 9 7 गेले 2, 10 4 गेले 6, 7 6 गेला 1, 11.62. पर्याय क्रमांक 3. आता पुढे दिलेला आहे आपल्याला 1/100 अधिक 5/1000 अधिक 7/100 वजा 3/10 बरोबर किती. आणि आपल्याला खाली दशांश अपूर्णांकामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. मग आपण सुरुवातीला काय करूया, हे जे अपूर्णांक दिलेलं आहे त्याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. मग काय येणार आहे, 1/100चं दशांश अपूर्णांकामध्ये काय रूपांतर येणार आहे, बघा 2 शून्य येत आहेत की नाही तिथे, मग 2 अंक आणि पॉइंट, म्हणजे 0.01. दुसरं, आता 3 शून्य आहेत, पॉइंट देऊया अगोदर आपण, किती आहेत 3. पॉइंटच्या नंतर आपल्याला किती पाहिजे, 3 अंक पाहिजे, 1 2 आणि 5 देऊया. झाले. नंतर आपल्याला याची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. आणि इथे पॉइंटच्या नंतर किती अंक येणार आहेत, 2, म्हणजे 0.7. आपण याची बेरीज करूया. 5 8 0 0.085. आता हे 0.085 मधनं आपल्याला पुढे काय दिलेलं आहे, वजाबाकी करायची आहे. वजा 3/10. मग इथे काय येणार आहे, पॉइंटच्या नंतर
एकच अंक येणार आहे. कोणता? 3. 0.3. तर आपण वजाबाकी करूया. 8 3 गेले 5. ओके, आणि किती आलेले आहे? 0. 0.215. ओके, पर्याय क्रमांक 4. नंतर प्रश्न तिसरा आहे, रोशनची उंची 1.58 मीटर होती. काही वर्षांनी त्याची 1.67 मीटर झाली, तर त्याची उंची किती सेमीने वाढली? रोशनची उंची 1.58 मीटर होती आणि काही वर्षांनी त्याची 1.67 मीटर झाली, तर ती कितीने वाढली? म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला? 1.67 मध्ये मधून 1.58 काय करायचे? वजा करायचे. 1.67 मधनं 1.58 आपल्याला वजा करायचे आहे. तर बघा, 7 8 जात नाही, मग किती येणार? 7 9 8 17. तर 0 म्हणजे कितीने वाढलेली आहे त्याची? 0.09 सेमीने त्याची उंची वाढलेली आहे. पर्याय क्रमांक 4. पुढे चौथा प्रश्न आहे, 4.5. इथे घेऊया आपण. 4.5 गुणिले 1.5. मी म्हटलं होतं पूर्णांकात दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना सरळ गुणाकार करायचा आणि नंतर मग दशांश चिन्ह द्यायचं आहे. मग 15 पाचे 7, 15 चौक 60, 60 आणि 7 67. आता आपल्याला दशांश 675 आपले आलेले, पण आता आपल्याला दशांश चिन्ह द्यायचे. मग दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती संख्या आहेत? 1 आणि 2. मग मोजून आपल्याला डावीकडे द्यायचं. 1 2 6.75. पर्याय क्रमांक 2. 6.75 हे उत्तर बरोबर आहे. पुढे पाचवा प्रश्न आहे, 0.03 गुणिले 0.05. इथे देखील तसंच करायचं आहे. दोन संख्याचा 3 आणि 5चा काय करायचं आहे? गुणा. 5 3 15. आता दशांश चिन्हाच्या पुढे किती संख्या आहेत? 1 2 3 4. आता मग आपल्याला चिन्ह देताना 4 संख्या आल्या पाहिजे. 1 2 आणि नसेल तर शून्य द्यायचा. 3 4 आणि पॉइंट द्या. म्हणजेच काय येणार आहे? 0.015. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. प्रश्न 6वा आहे, 0.67 वजा 0.33. 0.67 वजा 0.33. वजा बाकी करूया. 7 मधनं 3 गेले 4, 6 मधनं 3 गेले 3, 0.34. पर्याय क्रमांक 2. आता बघा, शेवटचं उदाहरण आहे, ते 3 अंकी आहे. तर अवघड असं काहीच नाही, फक्त दशांश चिन्हाच्या खाली चिन्ह आणायचं आणि बेरजेप्रमाणे बेरीज आपली करायची. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी ते उदाहरण मांडून व्यवस्थित बेरीज करा. पाहूया कुणाचं बरोबर येते ते. बघा, 0.7864 अधिक 78 पॉईंटच्या खाली पॉईंट येऊ द्या, 64. नंतर आहे 7864. आता इथे पॉईंटच नाहीये, म्हणून काय ती पूर्ण संख्या. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, दशांश चिन्हाच्या अलीकडे जी काय असते ती काय असते? पूर्ण संख्या असते. मग इथे आपण टिंब दिल्यानंतर याच्या अलीकडे आपली ही संख्या आली पाहिजे. 7864. थोडीशी संख्या आपण पुन्हा करूया, ते जागा पुरी.
आपण दुसरीकडे करूयात हे. बघा 0.7864 अधिक 78 पॉईंटच्या खाली पॉईंट येते 78.64 पुन्हा 7,000. आता इथे पॉईंट नाहीच आहे म्हणजे सगळी संख्या कुठे येणार आहे आपली इथे 7,864. आणि मग आता येण्यासाठी 4 6 4 12 चला 1 13 14 पॉईंट द्या 8 4 12 चला 1 7 14 चला 1 9 7,942.42 सॉरी इथला आपला हातचा राहिलेला 8 4 12 आणि 13 तर 7,943.4264 पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आलेलं आहे. समजले सर्वांना? थोडक्यात आपण पुन्हा एकदा रिव्हिजन करूया. दशांश अपूर्णांक म्हणजे काय? ज्या अपूर्णांकाच्या छेदामध्ये 10 किंवा 10च्या पटीतली संख्या असते त्यांना आपण म्हणतो. मग कोणतेही उदाहरण आपण मगाशी दिलेलं आहे तुम्हाला 6/10 73 म्हणजे छेदामध्ये 10च्या पटीतली कोणती संख्या मग 10 असो 100 असो 1000 असो 10,000 असो त्याला म्हटलं जातं दशांश अपूर्णांक. मग दशांश अपूर्णांकाला आपण गुणाकारात सांगितलं. गुणाकारात करताना काय होतं आपलं चिन्ह काय होतं जेवढे शून्य असतात तेवढे शून्य दशांश चिन्ह काय होतात उजवीकडे सरकतात आणि भागाकार करताना जेवढे शून्य असतात तेवढे दशांश चिन्ह काय होतात डावीकडे सरकतात. एवढं लक्षात ठेवायचं. गुणाकार करताना उजवीकडे सरकतात आणि भागाकार करताना ते डावीकडे सरकतात. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना सरळ गुणाकार करायचा आणि नंतर दशांश चिन्हाच्या पुढे जेवढ्या संख्या असतात तेवढ्या संख्या मोजून तेवढे दशांश चिन्ह द्यायचे आहे. ओके समजलं सर्वांना? आता आपण पुढे पाहूया. नेक्स्ट पेज नंबर 1180 मापन आणि महत्व मापन. आपण आता पहिलीपासून हा घटक शिकत आलेलो आहे. मापन महत्व मापन. आता बघा आपल्याला कोणतीही वस्तू मोजायची असेल म्हणजे त्याची लांबी मोजायची असेल त्याचं वजन मोजायचं असेल त्याचा आकारमान मोजायचं असेल तर आपण काहीतरी परिमाण वापरतो त्याच्यासाठी. समजा आपल्याला दुकानात गेल्यानंतर आपल्याला दूध घ्यायचंय अर्धा लिटर दूध द्या तर आपण काय म्हणतो अर्धा लिटर दूध द्या. म्हणजे लिटर हे काय आहे ते मोजमापच आहे. ते मोजण्यासाठी आपण काय वापरतो लिटर. म्हणजे हा आपण वेगवेगळ्या वस्तू मोजण्यासाठी जे काही परिमाण वापरतो त्याला म्हटलं जातं परिमाणे. मग आता त्यात दशमान परिमाणे हा शब्द वापरतो. समजा कोणतीही वस्तू असेल आपल्याला तिची लांबी मोजायची असते व वस्तुमान मोजायचं असतं आणि त्याचं आकारमान मोजायचं असेल तर त्यासाठी आपण जे काही मोजमापे वापरतो त्याला म्हटलं जातं परिमाणे. आणि मग आता दशमान परिमाण म्हणजे काय तर लांबी वस्तुमान व द्रव्याचे आकारमान मोजण्यासाठी दशमान पद्धतीची परिमाणे वापरले जातात. त्याला म्हटलं जातं दशमान परिमाण. काय म्हटलं जातं त्याला दशमान परिमाण. मग तुम्हाला माहिती आहे कोणकोणती दशमान परिमाण आहेत. आपल्याला वस्तूची लांबी मोजायची तर आपण कोणते परिमाण वापरतो बघा. अगदी बरोबर मीटर किलोमीटर ही परिमाण वापरतो. मग वजन मोजायचं असेल वस्तुमान मोजायचं असेल तर आपण कोणतं परिमाण वापरतो किलोग्रॅम त्या पद्धतीने मोजतो. आणि जर आकारमान मोजायचं असेल समजा पाणी एखाद्या जगमध्ये पाणी किती लिटर आहे ते मोजण्यासाठी तो कोणतं लिटर मिलीलिटर ह्याप्रमाणे परिमाण आपण वापरतो. आता एखाद्या कापडाच्या दुकानात आपण गेलो आपल्याला पाहिजे असतं 2 मीटर कापड तर आपण काय म्हणतो कोणतं परिमाण 2 मीटर कापड द्या. म्हणजे हेच काय झालं कापड मोजण्याचं परिमाण कोणतं झालं मीटर झालं. ओके नाही. दोन ठिकाणामधील अंतर आहे किंवा दोन गावामधील अंतर आहे ते आपण कशाच्या साह्याने मोजतो तर ते अंतर जास्त आहे म्हणून ते कशाने मोजतो किलोमीटर. सर आपल्याला पेन्सिलची लांबी मोजायची तर आपण कशाने मोजतो सगळ्यात लहान परिमाण कोणते सेंटीमीटरने मोजतो. त्याच्यापेक्षा थोडस मीटरने खूप जास्त अंतर असेल तर आपण किलोमीटर मध्ये मोजतो. आता लांबी मापन मधील उपगुणके आपल्याला दिलेली आहेत. 1 सेंटीमीटर म्हणजे किती आपल्याला दिलेले आहे बघा. 1 सेंटीमीटर म्हणजे किती 10
मिलीमीटर. 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर म्हणजे 1 डेसिमीटर आणि 10 डेसिमीटर म्हणजे 1 मीटर. मग पुन्हा गुणके दिलेले, ही उपगुणके झाले. पुन्हा 10 मीटर म्हणजे 1 डेकामीटर, 10 डेकामीटर म्हणजे 1 हेक्टोमीटर, 10 हेक्टोमीटर म्हणजे 1 किलोमीटर. ही झाली लांबीची. आता धारकता, तर ते कशामध्ये मोजले जातात? सर्वात लहान एकक कुठला आहे? तर मिलीलीटर. मग 10 मिलीलीटर म्हणजे 1 सेंटीलीटर, 10 सेंटीलीटर म्हणजे 1 डेसिलीटर, 10 डेसिलीटर म्हणजे 1 लिटर आणि 10 लिटर म्हणजे 1 डेकालिटर, 10 डेकालिटर म्हणजे 1 हेक्टोलिटर. त्याचप्रमाणे आहे वजन. 10 हेक्टोलिटर म्हणजे 1 किलोमीटर. दूध, पाणी, तेल यासारखे द्रव पदार्थ मोजण्यासाठी आपण कोणतं परिमाण वापरतो? तर लिटर हे परिमाण वापरतो. आता वजन मोजण्यासाठी, वस्तुमान मोजण्यासाठी कोणतं वापरतो? सर्वांना माहिती आहे, आपण दुकानात गेल्यावर म्हटलं 1 किलो साखर द्या, 1 किलो बटाटे द्या, हो की नाही? तर कशाने मोजतो आपण ते? ग्रॅम किंवा किलोग्रॅम मध्ये मोजतो. आता मग सर्वात लहान एकक कुठला आहे त्याचं? तर 10 मिलीग्रॅम. बघा, 10 मिलीग्रॅम. मग 10 मिलीग्रॅम म्हणजेच काय? 1 सेंटीग्रॅम. 10 सेंटीग्रॅम म्हणजे काय? 1 डेसिग्रॅम, हो की नाही? 10 डेसिग्रॅम म्हणजे 1 ग्रॅम. 10 ग्रॅम म्हणजे 1 डेकाग्रॅम. 10 डेकाग्रॅम म्हणजे 1 हेक्टोग्रॅम. 10 हेक्टोग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम आणि 100 किलोग्रॅम म्हणजे 1 क्विंटल आणि 100 क्विंटल म्हणजे 1 मेट्रिक टन. म्हणजेच किती? 10,000 किलोग्रॅम. अन्नधान्य व इतर वस्तूंचे माप करण्यासाठी आपण किलोग्रॅम हे परिमाण वापरतो. तर इतर विविध परिमाण आहेत. काल मापायचं आहे म्हणजे किती वाजले वगैरे विचारतो की नाही, ते सेकंद, मिनिट आणि तास ही परिमाणे आपण वापरतो. आता सर्वांना माहिती आहे सेकंद, मिनिट. आता 60 सेकंद झाल्यावर काय होतो? 1 मिनिट होतो. 60 मिनिट झाल्यावर काय होतो? 1 तास. आता वस्तू मोजण्यासाठी आपण डझन, ग्रोस आणि स्कोप इत्यादी परिमाणे सुद्धा वापरतो. आता 1 डझन केले आणल्यामध्ये त्या 1 डझन मध्ये किती असतात? अगदी बरोबर, 12 वस्तू असतात. 12 केळी येतात, म्हणून त्याला 12 वस्तूंचा होतो 1 डझन आणि 12 डझनांचा होतो 1 ग्रोस आणि 20 वस्तूंचा होतो 1 स्कोर. कागद मोजण्यासाठी आपण काय वापरतो? दस्ता व रील हे परिमाण वापरतो. कागद मोजण्यासाठी काय वापरतो? दस्ता व रील. तर बघा, तुम्हाला सर्वांना परिमाण कोणकोणती आहेत मी ती सांगितलेलीच आहे. लांबी मोजण्यासाठी आपण काय करतो? मीटर हे परिमाण वापरतो. तर आपल्याला स्वाध्याय सोडायचा आहे. 5 नंबर सर्वांनी 5 नंबर 120 काढायचा आहे. 4.1. आता तिथे पहिलाच प्रश्न आपल्याला दिलेला आहे, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? तर 1 किलोमीटर म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे किती मीटर? अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 3, 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. आता पाऊंड लिटर म्हणजे काय? आता तुम्हाला मीटर मध्ये पूर्ण, अर्धा, पाव हे सुद्धा समजलं पाहिजे. आता बघा, 1 किलोमीटर म्हणजे काय झाला? 1000 मीटर. 1000चे निम्मे किती? 500. 500 म्हणजे काय झाला? अर्धा. काय झाला? अर्धा. अर्ध्याच्या निम्मे किती? 250 म्हणजे 250. हा काय झाला? पाव. आणि हा काय झाला? पूर्ण म्हणजेच 1 किलो झाला. आता आपल्याला पाऊंड करायचं, मग पाव आणि अर्ध्याची आपण काय करतो? बेरीज, तो म्हणजेच पाऊंड. आता हेच परिमाण आपल्याला कशाला वापरायचं आहे? सर्वच आहे. अर्धा लिटर, पाव लिटर, पाऊंड लिटर, ओके, अर्धा ग्रॅम, अर्धा किलोग्रॅम. तर मोजताना हेच परिमाण आपल्याला वापरायचे आहे. आता आपल्याला इथे दिलेले पाऊंड लिटर म्हणजे किती मिलीलिटर असं विचार. मग किती येणार आहे? तर पर्याय क्रमांक, पाऊंड म्हणजेच किती? 750. पर्याय क्रमांक 3. 1000 मिलीलिटर म्हणजे किती लिटर? किती येणार आहे? 1. पर्याय क्रमांक 1. धारकता मोजण्याचे मूळ एकक कोणतं? मग कोणतं आहे धारकता मोजण्याचं? द्रव पदार्थ मोजण्यासाठी आपण कोणतं एकक वापरतो? मीटर,
लिटर, ग्रॅम की सेमी? पर्याय क्रमांक 2 लिटर. अर्धा किलो म्हणजे किंमत ग्रॅम. म्हणजे अर्धा किलो बघा, अर्धा म्हणजे 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. मग अर्धा म्हटल्यावर किती येणार आहे? तर 500. 100, 250, 370 की 500? तर पर्याय क्रमांक 4 500. सायलीने मॅरेथॉन मध्ये 4 किलोमीटर अंतर 10 मिनिटात पूर्ण केले, तर एका मिनिटात तिने किती अंतर कापले बरं? बघा, 4 किलोमीटर सायलीने मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 4 किलोमीटर 10 मिनिटात म्हणजे ती किती मीटर अंतर गेली आहे? 4000. तिने किती मिनिटात पूर्ण केलंय? 10 मिनिटात पूर्ण केले. मग तिने एका मिनिटात किती केलं बरं? हम्म तर किती केलं? 400. पर्याय क्रमांक 3. 42,000 मिलीलीटर लांबीची तास 6 ठिकाणी आपण समान लांबीचे तुकडे केले, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? मग भागाकार करायचा. 42,000 भागिले 6 किती येणार आहे? आता इथे उत्तर आलेलं आहे आपलं 7,000. पण पर्यायामध्ये तर 7,000 नाहीच आहे. मग काय येणार आहे बघ? 7 मीटर म्हणजेच काय येणार आहे? 7 मिलीमीटर. पर्याय क्रमांक 1. तर पुढे आहे आपला 4.1.4. रोशनी दररोज पाव लिटर दूध विकत घेते, प्रति लिटर 50 रुपये या दराने. 30 ऑगस्ट महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल? आता रोशनी किती लिटर दूध घेते रोज? पाव लिटर दूध घेते. पाव लिटर म्हणजेच किती? किती झालं? 250 मिलीग्रॅम. ती घेते प्रति लिटर 50 रुपये दराने. आणि ऑगस्ट महिन्यात दुधाचे तिचं किती झाला? ऑगस्ट महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31 दिवस असतात, हो की नाही? तर ते 50 रुपयाप्रमाणे प्रति लिटर देते. पण ती पाव लिटर घेतलं म्हटल्यावर रोज किती पैसे देते? 12.5. मग 12.5 गुणिले 31 किती गुणाकार येतो पहा? 3875. आता पॉईंट आपला किती पॉईंट आलेला आहे ते? म्हणजे 387.50 रुपये तिचं काय होतं? बिल होतं. पर्याय क्रमांक 4. आता 480 सेंटीमीटर म्हणजे किती डेकामीटर? हा, 480 सेंटीमीटर म्हणजे किती डेकामीटर? तर तुम्हाला मागाशी मी चार्ट दिलेला होता. तर तुम्हाला काय विचारलंय? डेकामीटर. आता तुम्हाला एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण आपल्याला रूपांतर करायचं असतं, कुठेही फक्त रूपांतर करताना काय करायचं? मी तुम्हाला इथे परिमाण लिहून देते. सगळ्यात मोठं कोणतं असतं माहिती तुम्हाला? किलो असतं. आणि सगळ्यात छोटं कोणतं असतं? तर मिलीग्रॅम असतं. काय असतं? आता मी फक्त इथे मिलीग्रॅम सगळ्यात छोटं असतं. मग किलोच्या नंतर कोणतं असतं? हेक्टो. हेक्टोग्रॅम म्हणतो आपण त्याला. नंतर असतं डेका. लाईन पुसून जाते. डेका. नंतर असतं ग्रॅम. नंतर असतं डेसी. डेसीग्रॅम. नंतर असतं सेंटीग्रॅम. तर काय असतं? आपण जेव्हा ह्याने इकडे जातो, किलो किलोमीटरकडे जातो, तर काय करत जायचं? 10च्या पटीत काय होत? 10 10ने करत जायचं. तर त्या पद्धतीने आपल्याला 10च्या पटीने काय व्हायचं? किलोग्रॅम करून जेव्हा आपण मिलीग्रॅम कडे जातो, तेव्हा 10च्या पटीने त्याला काय करायचंय? गुणायचं. आता समजा तुम्हाला उदाहरण दिलं 3 किलोग्रॅमचं डेकाग्रॅम किती? तर काय सांगितलं? 3 किलोग्रॅमचं डेकाग्रॅम किती? आता इथे आलं डेकाग्रॅम. मग काय करायचं? किती झालं बरं आपलं? हे हे 10चे आणि डेका 10चे म्हणजे याने गुणायचं. मग किती आलं? 300. उत्तर काय आलं? 300 डेकरा. आता आपल्याला इथे प्रश्न काय विचारलेला आहे पहा. प्रश्न क्रमांक आपल्याला दिलेला आहे. हा, 480 सेमी. आता सेमी कुठे आहे आपलं? सेंटीमीटर इथे आहे. किती आहे? 480 आहे.
480 सेंटीमीटरचा डेकामीटर मध्ये किती? मग आता आपण जेव्हा इकडून तिकडे जातो तेव्हा गुणायचं, पण इकडून इकडे आल्यानंतर तेवढाच वेळेने काय करायचं आपल्याला, भागायचं आहे. म्हणजे किती झाले, 10, हे 10, हं, आणि हे 10, म्हणजे किती घ्यायचंय, 480 ला आपल्याला भागायचं आहे एकावर 300, ओके नाही. बघा सेंटीवरून हा 10, हा 10 आणि हा 10, म्हणजे आता आपण शून्य घेतो, म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं, 48 जसे तसे 200, 0.48, पर्याय क्रमांक 2. समजलंय का सर्वांना? आता पुन्हा एकदा मी तुम्हाला शेअर करते सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने करायचं. तर बघा पुन्हा आपण एकदा काय करूया, सुरुवातीला चार्ट बनवूया. तर ठीक आहे, पेन झालं नाही, पण इथे सुरुवातीला करूया. तर इथे काय येणार आहे आपलं सुरुवातीला, किलो. इथे घेऊया आपण सुरुवात. हम्म. सुरुवातीला आपलं येणार आहे, सर्वांनी चार्ट हा लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला कुठेही घोळ होणार नाही, चूक होणार नाही. किलो, नंतर काय येणार आहे आपलं, हेक्टर. हा चार्ट लक्षात घेतल्यानंतर हेक्टर, नंतर येत आहे डेको, डेकामीटर, नंतर येते ग्रॅम, नंतर आहे डेसिग्रॅम, नंतर आहे सेंटीग्रॅम, आणि नंतर आहे मिलीग्रॅम. मग हेच चार्ट काय होतो, त्याचे हे किलो हे किलोग्रॅम येऊ शकतो, लिटर येऊ शकतो म्हणून हेक्टोलिटर, डेकालिटर, लिटर. ग्रॅमच्या जागी काय येणार आहे, लिटर. आता तसंच लांबी मोजताना काय येणार आहे, ते मीटर येणार आहे, डेकामीटर, हेक्टोमीटर, किलोमीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर. हा चार्ट फक्त प्रत्येकाला लागणार आहे. फक्त वजन, वस्तुमानचं वजन मोजताना ग्रॅम येणार, धारकता मोजताना लिटर येणार, आणि लांबी मोजताना मीटर येणार, आणि त्या पद्धतीने बदलणार. जेव्हा आपण किलो पासून मिलीग्रॅम कडे जातो, म्हणजे छोट्या मोजापासून इकडे जातो, तेव्हा काय करायचं, 10-10ने गुणवत जायचं. तर काय करायचं, 10-10ने संख्येला गुणवत जायचं. हं? आणि जेव्हा आपल्याला मिलीपासून किंवा कुठेही ह्या बाजू छोट्यापासून जर आपल्याला मोठ्याकडे उचललं, तर आपल्याला काय करायचं, याला काय करायचं, 10ने गुणणे, आणि ह्या छोट्याकडून जर आपण मोठ्याकडे आलो तर त्याला काय करायचं, 10ने भागणे. मग आपलं उत्तर एकदम ऍक्युरेट होईल. समजलं सर्वांना? ओके. पहा, नंतर आपण पुढचा प्रश्न प्रकार पाहणार आहोत. एक गाडी नागपूर ते अमरावती हे 150 किलोमीटर अंतर 3 तास 15 मिनिटात पार करते, तर त्या गाडीला नागपूर ते अकोला हे अंतर याच वेगाने पार करण्यासाठी किती वेळ लागेल? गाडी नागपूर ते अमरावती 150 किलोमीटर 3 तास 15 मिनिटात पार करते, आणि अकोला ते हेच अंतर 250 किलोमीटर अंतर आहे, तर किती वेळ लागेल बरं? तर काय येणार आहे,
150 किलोमीटर अंतर 3 तासात पूर्ण करते. मग ह्याच्यासाठी किती अंतर लागणार आहे 250 साठी? हं? 4 तास. पर्याय क्रमांक 4. आता पुढे प्रश्न चौथा आहे, पाऊंड किलोमीटर म्हणजे किती मीटर? तर पाऊंड म्हणजे किती? 750. आता येणार आहे पर्याय क्रमांक 1. 500 मीटर म्हणजे किती किलोमीटर? 500 किलोमीटर म्हणजे 50. आता इथे जाऊया, मीटर घेऊया. इथे इथे मीटर. इथे किती आहे? 500 आहे. आपल्याला कुठे जायचंय? किलोमीटरकडे जायचं. म्हणजे काय करायचं? आता इकडून इकडे जायचं म्हणजे भागायचं. कितीने भागणार आपण? 1 2 3 हजाराने भागणार. ओके. तर कॅन्सलेशन करायचं, शून्य शून्य आलं तर मग किती राहणार? 0.5. पर्याय क्रमांक 3. 2.5 ग्रॅम बरोबर किती ग्रॅम? आता 1 ग्रॅम म्हणजे किती आलं आपलं? 2.5 ग्रॅम म्हणजे 2000. आणि मग अर्धा म्हणजे किती येणार? 2500 ग्रॅम. पर्याय क्रमांक 2. ओके. समजलं सर्वांना? तर राहिलेला स्वाध्याय तुम्ही स्वतः सोडवायचा आहे. ओके. समजलं सर्वांना? तर पहा, आज आपण महत्व मापन या घटकामध्ये विविध परिमाणांचा अभ्यास केलेला आहे. तसंच दशांश अपूर्णांक या घटकाचा अभ्यास केलेला आहे. ओके.